अखिल भारतीय आदिवासी सेनेची पत्रकार परिषद संपन्न। अखिल भारतीय आदिवासी सेनेचे कन्याकुमारी येथे होणार राष्ट्रीय अधिवेशन। महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे यांच्या उपस्थितीत इगतपुरी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज तातडीची या ठिकाणी घेण्यात आली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुका, नगरपंचायती निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकाबाबतीत चर्चा करण्यात आली। तसे काही प्रलंबित प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली। प्रामुख्यानं आता दिवस थोडे राहिले, 3-4 दिवस राहिलेले आहेत, परंतु आत्तापर्यंतच्या काळामध्ये जे जबाबदार पक्ष किंवा पक्षाचे नेते आहेत यांचा काही कुठे थांगपट्टा दिसत नाही आहे। तेव्हा निश्चित काय भूमिका असावी हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला। तेव्हा आदिवासी सेनेने एकच भूमिका ठरवली। आता कोणताही पक्ष एकनिष्ठ नाही आहे, पक्षाचा कार्यकर्ता एकनिष्ठ नाही आहे। तेव्हा तो आपापल्या सोयीनं सुविधांनी पक्षाचं पक्षांतर करून काम करत असेल तर मग नक्की आपण मतदान करायचं कोणाला। तेव्हा आता भूमिका आपण आदिवासी सेनेने स्वीकारली का जो कर्तव्यदक्ष उमेदवार असेल, कर्तव्यदक्ष कार्यकर्ता असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असो, तो जर काम करणारा कार्यकर्ता असेल त्यालाच आपण मतदान करायचं, असं यावेळेला आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची कास धरणारा नगराध्यक्ष या शहराला लाभला पाहिजे, जेणेकरून या शहराचे काही प्रलंबित प्रश्न आहेत, जे प्रलंबित प्रश्नासाठी जो नगराध्यक्ष सक्षम आहे, रात्रंदिवस या शहराच्या सेवेत आहे, अशाही नगराध्यक्षाच्या पाठीशी आपण आपलं स्वतःचं सर्व तन मन धनानं आपण पाठीशी उभं राहावं। ही निवडणूक 1500 रुपयाची निवडणुकीची नाही। 1500च्या निवडणुकीमध्ये मतं देऊन आम्ही आमच्या पायावर धोंडे पाडून घेतलेले आहेत। त्यामुळं आम्हाला गटारीच्या घाणीच्या साम्राज्यात जगावं लागतंय। आता आम्हाला या सगळ्या गोष्टी आम्ही कोणी विसरून नाही आहे। आणि हे साधा मुंबईचा आग्रा महामार्ग आदिवासी सेनेच्या आंदोलनातनं घडला गेला, अशी अनेक उदाहरणं आहेत। साधी या रस्त्याला जर गेलं, पूर्ण रस्त्याला तर बाथरूमची सोय नाही कुठे महिलांना, असे प्रश्न या नगरपालिकेच्या विचारातून टाकलेली आम्ही। एकही अजेंड्यावरचा प्रश्न उभा राहिलेला नाही आहे। साधे त्या बाबासाहेबांचा पुतळा तर उभा केला, त्याला धुण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी शिडी अजूनपर्यंत नगरपालिकेला मिळाली नाही आहे हार टाकायला। हे दुर्दैव या प्रशासनाचं। आणि अशाही अवस्थेमध्ये जर आम्ही पुन्हा बेकबेचे पाडे वाचायचे, हे मोठं आश्चर्याचं वाटेल। म्हणून आम्ही आपलं एक मत आहे, ते 1500 तर नाही, बहुमोल मोलाचं आहे, मोलाचं आणि लाख मोलाचं आहे, ते वायाच गेलं नाही पाहिजे। आमच्या एका मतावरती या शहराचा नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे, अशा आशयाची आमची भूमिका आहे। आणि त्या अनुषंगानं फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची कास धरून या शहराचं परिवर्तन झालं पाहिजे, या शहराला काही योग्य दिशा मिळाली पाहिजे, अशा अनुषंगानं आपण आदिवासी सेनेची भूमिका या नगरपालिकेच्या निवडणुकीत करणार आहोत। आतापर्यंत अनेक मान्यवरांच्या चर्चा चालू आहेत, मित्र पक्ष येत आहेत, त्यांच्या मागण्या आहेत, ते मदतीची अपेक्षा करून आहेत, परंतु या बाबतीमध्ये आपण योग्य निर्णय उद्या आपण 3-4 नंतर घेणार आहोत। तेव्हा आता सर्व कार्यकर्त्यांना सूचना केल्या का एक मत लाखाचं आहे, हे आपण अचूक आणि योग्य ठिकाणी द्यायचं, कर्तव्यदक्ष उमेदवाराला द्यायचं, त्यालाच निवडून आणायचं, अशा प्रकारची भूमिका आपण आज स्वीकारलेली आहे। आणि या बैठकीमध्ये काही वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते आलेले, महिला कार्यकर्ते, त्यांनी देखील संघटनेत प्रवेश केलेला आहे, त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। दिनांक नोव्हेंबर 28 रोजी अखिल भारतीय आदिवासी सेना आपली भूमिका मांडणार असून पुढील काळात महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इगतपुरी शहरासह राज्यातील झालेल्या पक्षीय घडामोडी आणि उमेदवारांच्या पदाच्या बदलांच्या भूमिकेत विषय मांडणार असून सदर निवडणूक ही पक्षावर लढवायची की सक्षम उमेदवाराने लढवायची, ही भूमिका नोव्हेंबर 28 रोजी पक्षाच्या वतीने स्पष्ट करणार असून अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय आदिवासी सेनेचे दीना उघाडे यांनी
पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी जगनजोडी, सोनू कामडी, मुक्ता आघाणे, यमुना रेरे, दत्तू मुळे, महिला आघाडीचे केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख संघटन सुनीता उघाडे, महिला आघाडीच्या भागुबाई बोळे यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.